नमस्कार, माझं नाव रणजित पाटील. मी ॲक्चुअली योग साधना मागल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये जॉइन केली होती. ही माझी दुसरी वेळ आहे. त्यामुळे ह्यावेळेला मला माहीत होतं काय होणार आहे. पण असं वाटत होतं की त्याच्या आणि ह्याच्यामध्ये काय फरक असेल? तर असा फरक काही नव्हता. म्हणजे हे जे क्लिन्झिंगनेसचा एक प्रकार आहे, जो अनुभवावा लागतो. म्हणजे सर भलेही सांगत असतील की हे होतं, ते होतं. पण हे प्रत्येकाने आपापलं अनुभवायचं असतं. कारण प्रत्येकाचे त्रास वेगळे असतात. कारण आपण प्रत्येकजण वेगवेगळे आहोत. त्यामुळे ते अनुभवणं खूप महत्त्वाचं असतं. तर मला असं वाटतं, की मी 6 महिन्यात दुसऱ्यांदा हे केलं आणि मगाशी जे मॅडमनी घेतलं म्हणजे प्रोसेस त्याच्यामध्ये मला असं वाटलं, की माझं आता मन, शरीर सगळं असं एक लेव्हलला येऊन बसलेलं आहे. त्यामुळं त्या एक स्टेप आणि जे पुढच्या काही गोष्टी ज्या आपल्याला सांगितल्या आहेत, की काय-काय गोष्टी हळू चालू करायच्या आहेत. तर त्या ॲक्चुअली हे अनुभवल्यानंतर आपल्याला एकदम असं एक आपल्याला नवीन जे मगाशी मॅडम सांगितलं जसं की आपण एक साप काच टाकल्यानंतर एक नवीन बनतो. आपण तेच असतो. पण आपण आपल्याला वेगळ्यापणे ओळखण्याची एक प्रोसेस आहे असं मला वाटतं. आणि आता मीही तसं अनुभवलं आता माझी जी गोष्टी 6 महिन्यामध्ये कारण तिथं जे आम्ही 6 महिन्यापूर्वी जे करून आलो होतो, त्यानंतर जेव्हा आपण रेग्युलर रूटीनमध्ये जातो, हे तेवढं पॉसिबल नसतं की आपण करू शकू. पण सराळ असे जे काही आयोजन करतात, त्याच्यामधनं आपल्याला पुन्हा ते अनुभवून आणि आपल्याला पुन्हा क्लिन्झिंग करून कारण कसं पूर्ण आयुष्यामध्ये जसं की कुठल्याही क्लास करा, कुठल्याही गोष्टी करा आयुष्यामध्ये म्हणजे मेंटली, फिजिकली जे काही असतील ते. पण जेव्हा आपण रेग्युलर रूटीनमध्ये येतो, त्या सर्व गोष्टी पॉसिबल नसतात. तेव्हा सर जे क्लास घेतात, जे असं ओकेशनली करून आणतात ना, त्यामधनं आपण पुन्हा ते नवीन ऊर्जेने आपण पुन्हा आपल्या रेग्युलर रूटीनमध्ये जाऊन आपण चांगल्यापणे आपलं आयुष्य घडवण्यासाठी त्याची मदत होते. ते मला असं वाटतं आणि त्या गोष्टीचा म्हणजे आधी मला अनुभव आलाय. आताही पुन्हा येईल आणि त्या सर्व गोष्टीसाठी मनूस्थानाचं थँक यू. सो मच.